वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। रामकृष्ण हरी। मी हरिभक्त परायण सुलोचनाताई काटे तुम्हा सर्वांचं ब्रह्मानंद लहरी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। तर आज आपण ऐकणार आहोत श्री ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ अध्याय 5 योग गर्भयोग। तर या अध्यायामध्ये अर्जुन भगवंताला म्हणतात, हे कृष्ण, एकदा कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि तूच परत कर्माची प्रशंसा करतोस, तर या दोन्हीपैकी जे कल्याणकारक असेल ना ते आम्हाला निश्चित सांग। मग पार्थो श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतकरणे विचारूये। मागा सकळ कर्माचा संन्यासो, तुम्हीच निरूपिला होता बहुवसो, तरी कर्मयोगू केवी अतिरसो, पोखी तसा पुढती ऐसे दभ्य हे बोलता, आम्हा निनतयाच्या चित्ता, आपुलिये जाडे श्री अनंता उमजोनो हे, एके एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठचे बोलीजे, हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती, तरी याची लागी तुमते, म्या रावळासी विनविले होते, जे हा परमार्थ ध्वनिते न बोलावा, परी मागीला सो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा, सांगे दोही माझी बरवा, मार्गो कवन, जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबी तू ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची, जैसे निद्रेचे सुख न मुळे, आणि मार्गो तरी बहुसा न सांडे, तैसे सोहो का सहन सांगडे, सोहो पे होय। हे देवा, तुम्ही काही एक तरी सांगाल तर त्याचा मनापासून विचार करता येईल। कर्माचा त्याग करावा असे मागे तुम्हीच सांगितले, तर आता कर्मयोगाला महत्त्व का देत आहात? अर्जुन म्हणतो, हे श्री अनंता, तुमचे असे हे दुप्पट्टे बोलणे आमच्यासारख्या अज्ञानी लोकांच्या मनाला कळत नाही। ऐका देवा, एका तत्वाचा बोध करायचा असेल तर एकच मार्ग निश्चितपणे सांगावा, हे तुम्हाला दुसऱ्यांनी सांगितले पाहिजे का? यासाठी देवा, मी तुमची पूर्वी विनवणी केली होती की तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नका, पण मागील गोष्टी राहू दे। आता दोन्ही मार्गापैकी उत्तम मार्ग कोणता हे स्पष्ट करून सांगा, ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व जो आचरणास अत्यंत सोपा आहे। ज्याप्रमाणे सोपे व सुखावह वाहन असले म्हणजे झोप न मोडता पुष्कळ मार्ग काढता येतो, त्याप्रमाणे तुम्ही मला सुलभ साधन सांगा। येणे अर्जुनाचे नी बोले, देवे मनी रिझले, मग होईन एके म्हणितले, संतोषोनिया देखा कामधेनु ऐसी माये, सदैवा जया होये, तो चंद्रुही परिलाहे खेळावया, पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्युची या आरता, काय अक्षराब्धी दूत भाता देई जयचिना, तैसा उदर्याचा कुरुठा, श्रीकृष्ण आपू जाहलिया सुभटा, का सर्व सुखाचा वसुटा, तुची नोहावा, एथ चमत्कारो कायसा, गोसावीची लक्ष्मीकांता ऐसा, आता आपुलिया सवेसा मागावा की, म्हणून अर्जुने म्हणितले, ते हसूनिये रे दिधले, तेची सांगेन बोलिले, काय कृष्णे। अर्जुनाच्या या अशा बोलण्याने देव मनात आनंदित झाले आणि संतुष्ट होऊन म्हणाले, ऐक तसेच होईल। पहा, सुदैवाने कामधेनुसारखी आई लाभली की त्याला चंद्र पण जसा खेळायला मिळतो। श्री शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्या दूध भाताकरिता क्षीर समुद्र दिला नाही का? त्याप्रमाणे औदर्याचे भांडार असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला प्राप्त झाल्यावर त्याला सर्व सुखाची प्राप्ती का न व्हावी? लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असता आता आपल्याला हवे तसे त्याने का मागून घेऊ नये? म्हणून अर्जुनाने जे जे मागितले
ते कृष्णांनी प्रसन्न होऊन दिले ते का? ते आता सांगतो असे ज्ञानोबाराय म्हणतात. श्री भगवानुवाच तो म्हणे गा कुंतीसुता, हे संन्यास योग विचारिता, मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. तरी जाणाने ना सकळा, हा कर्मयोगो किर प्रांजळा. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी, तैसे सारासार पाहिजे. तरी सोहपाहाची देखिजे, येणे संन्यास फळला निजे अनायासे. आता याची लागी सांगेन, तोच संन्यास याचे चिन्ह. मग सहजे हे अभिन्न जानसे तो. श्रीकृष्ण भगवान परमात्मा म्हणाले, अर्जुना, ही संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर दोन्हीही मोक्षदायकच आहेत. तथापि नाव जशी स्त्रियांना व मुलांना तरुण जाण्याला सोपी आहे, तसा जाणत्याला व नेणत्याला हा कर्मयोग संसाररूपी समुद्र तरुण जाण्यास सोपा आहे. सारासार विचार केला तर हाच योग सोपा आहे. याचे आचरण केले तर सहजपणे कर्मत्यागाचे फळ मिळते. यासाठी अर्जुना, तुला कर्मसन्यास करणाराचे लक्षण सांगे. मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत हे तू सहजच जाणशील. तरी गेली याची सेन करी, न पवता जाडन धरी. जो सुनिश्चळू अंतरी, मेरू जैसा. आणि मी माझे सी आठवण, विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर, जो मने सा जाहला. संगीतोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. आता गृहाधिक आघवे, ते काही न लगे त्यजावे. जे घेते जाहले स्वभावे, निसंगू म्हणून. देखे अग्नी विझोनी जाये, मग जे राखोडी केवळू होये. ते कापुसे गिवसुये जिया परी. तैसास तेने उपाधी, ना कळीजे तो कर्मबंधी. जयाची बुद्धी संकल्प नाही, म्हणून कल्पना जे सांडे. तिची गा संन्यास सुघडे, ये कारणे दोन्ही सांगडे. संन्यास योगो, जो गेलेल्या गोष्टीची आठवण करत नाही, लाभासाठी हाव धरत नाही, तो मेरू पर्वताप्रमाणे अंतर्यामी स्थिर असतो. अर्जुना, ज्याच्या अंतःकरणात मी व माझे याचे स्मरण देखील राहत नाही, तो नित्य संन्यासी जाणावा. ज्याच्या मनाची अशी वृत्ती झाली आहे त्यालाच विषयाची इच्छा सोडते, आणि म्हणून त्याला सहजपणे अखंड सुखाची प्राप्ती होते. अशा स्थितीत घर वगैरे सोडण्याची जरुरी नाही, कारण त्याचे मन स्वभावतः निसंग झालेले असते. विस्तव विझल्यावर मग त्याची झालेली नुसती राख जशी कापसात ठेवता येते, त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीला मी करता आहे ना असा विकार होत नाही, तो संसारात राहून देखील कर्मबंधाने बद्ध होत नाही. म्हणून जेव्हा मनातील कल्पना नाहीशा होतात तेव्हाच संन्यास घडतो, आणि याच कारणामुळे कर्मत्याग व कर्मसन्यास हे दोन्ही सारखेच आहेत. आणखी भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, एरवी तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा. ते सांख्य योगो संस्था, जाणती केवी. सहजे ते अज्ञान, म्हणून म्हणते ते भिन्न. एरवी दीपा प्रती काही अनान, प्रकाश वाहती. वै सम्यक येणे अनुभवे, जिही देखिले तत्व आघवे. ते दोही तेही एक्के भावे, मानिती गा. आणि सांखीजे पाविजे, तेची योगी गमिजे. म्हणून एक्के दोही ते सहजे या परी. देखे आकाश आणि अवकाश, भेदो नाही जैसा. तैसे एक्के योग संन्यासा, ओळखे जो. तयासीची जगे पाहले, आपण पेतेनेची देखिले. जया सांख्य योग जाणवले, भेदेवेन. एरवी अर्जुना, जो अज्ञानी आहेत ते सांख्ययोग व कर्मयोग कसा समजू शकतील? ते स्वभावतच मूर्ख असतात, म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. एरवी
प्रत्येक दिवाचा प्रकाश वेगवेगळा असतो का? तथापि ज्यांनी चांगल्या प्रकारे अनुभव घेऊन परब्रह्माचे तत्व जाणले आहे ते हे दोन्ही योग एकच आहेत असे मानतात. सांख्य मार्गाने जे मिळते तेच योगानेही मिळते. म्हणून हे दोन्ही मार्ग साहजिकच एक आहेत. पहा, आकाश व पोकळी यात जसा भेद नाही तसा ध्यानयोग व कर्मयोग यात भेद नाही. हे जो जाणतो, ज्याने ध्यानयोग आणि कर्मयोग यात भिन्न भाव नाही हे जाणले, त्यालाच ज्ञानप्राप्ती झाली, त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वहिला पावे. एरा योगस्थिती जया सांडे, तो वायाची गा हव्यासी पडे. परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची. अर्जुना, जो निष्काम कर्मे करून मोक्षरूप पर्वतावर चढतो तो परमानंद रूपी शिखर त्वरेने गाठतो. जो कर्म मार्गाचे आचरण करीत नाही तो व्यर्थच संन्यासाच्या छंदात पडतो. परंतु तुला संन्यासाची प्राप्ती केव्हाच होत नाही. तो मनुष्य व्यर्थ संन्यासाच्या छंदात पडतो, त्यामुळेच त्याला संन्यासाची प्राप्ती होणे शक्य नाही. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले. मग आत्मस्वरूपी घातले हरुनिया. जैसे समुद्रे लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे. मग होय सिंधूचे भडे, मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले. जयाचे मनची चैतन्य जाहले, तिने एकदेशीये परिव्यापिले. लोकत्रय आता करता कर्म करावे, हे खुंटले तया स्वभावे. आणि करी जरी आघवे, तरी अकर्ता तो. जे पार्था तया देहे, मे ऐसा आठवू नाही. तरी कर्तृत्व कैचे काही उरे सांगे. ऐसे तनु त्यागे वीर, अमृताचे गुण. दिसती संपूर्ण योगयुक्ता, हिरवी आणि काचिये परी. तोही एक शरीरी, अशेषांगी व्यापारी. वर्ततू दिसे, तूही नेत्री पाहे. श्रवणी एक तू आहे, परी तिथीचा सर्वथा नोहे नवल देखे. बघ अर्जुना, ज्याने आपले मन सर्व विषयापासून आवरून व गुरुपदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लावले. जसे समुद्रात मीठ घातले नाही तोपर्यंत ते वेगळे व अल्प दिसते, पण तेच समुद्रात घातले म्हणजे समुद्रभर पसरते. त्याप्रमाणे ज्याचे मन संकल्पापासून वेगळे केल्यामुळे ब्रह्मरूप झाले आहे, त्याचे मन एकदेशीय खरे, पण त्याने त्रिभुवन व्यापले आहे असे समज. मग त्याला मी कळता व अमुक एक कर्म करायचे या गोष्टी स्वभावतच नाहीशा होतात. आणि त्याने सर्व कर्मे केली तरी ते केल्यासारखीच आहेत. म्हणून त्याने कर्म केली तरीही ती कर्मे त्याला न केल्यासारखी आहेत. म्हणून अर्जुना, मी देह आहे अशी त्याच्या ठिकाणी आठवणच नसते, तर बघ कर्तेपणा कुठचा? तेथे कर्तेपणा राहील का? सांग बरं. याप्रमाणे शरीराचा त्याग न करता त्या योगयुक्त पुरुषाचे अंगी निराकार ब्रह्माचे सर्व गुण दिसून येतात. बाकी इतर लोकांप्रमाणे तोही शरीरधारी असून सर्व व्यापार करतो असे दिसते. तो डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, तरी त्यात तू लिप्त होत नाही. आश्चर्यच आहे ना. स्पर्शाशी तरी जाणे, परिमळो सेवी घ्राणे. अवसरो चित्त बोलणे, तयाही आधी. आहारा ते स्वीकारी, त्यजावे ते परिहरी. निद्रेची या अवसरी, निदे जे सुखे. आपुलणी इच्छा वशे, तूही गा चालतो दिसे. पैस कळ कर्म ऐसे, रहाटे कीर. हे सांगू काही एक एक, देखे श्वासोच्छवासादिक. आणि निमिषोन्निमिष आदी करुणी. पार्था तयाचे ठाई, हे आघवेची याथी पाही. परी तो करता नव्हे काही, प्रतीती बळे. जे भ्रांती से जे सुतला,
ते स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयी चेला म्हणूनिया. त्या पुरुषाला त्याला स्पर्श झालेला समजतो. तो नाकाने वास घेतो आणि त्याला समयोचित भाषणही करता येते. तो जेवतो, टाकावयाची ते टाकतो, झोपेच्या वेळी सुखाने झोप घेतो. आपल्या इच्छेप्रमाणे तो चालतो. त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळी जी जी कामे करायची ती ती करतो. आणखी एक, श्वास घेणे व सोडणे, तसेच डोळे मिटणे, उघडणे इत्यादी सर्व काही गोष्टी तो करताना दिसतो. परंतु अर्जुना, आत्मानुभवाच्या बळावर याचा करता मुळीच होत नाही. जेव्हा तो अज्ञानरूपी अंतरुणावर निजला होता तेव्हा स्वप्न सुखाने भुलला होता. परंतु आता ज्ञानाचा उदय झाल्यावर तो जागा झाला, म्हणून तो स्वतःला करता समजत नाही. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुलालिया अर्थी वर्तता हाती. दीपाचिनी प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे, देही कर्म जात तैसे योगयुक्ता. तो कर्मे करी सकळे, परी कर्म बंधा नाकळे. जैसे न सिंपे जळे जळे पद्मपत्र. आता चैतन्याच्या आश्रयाने सर्व इंद्रियाच्या वृत्ती आपल्या विषयाकडे धाव घेत असतात. ज्याप्रमाणे दिव्याच्या उजेडात घरातील व्यवहार चालतात, स्वतः दिवा त्यापासून अलिप्त असतो, त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याकडून कर्मे होतात. कमळाचे पान जसे पाण्यात असूनही भिजत नाही, तसा तो ज्ञानी सर्व कर्मे करतो, पण त्या कर्म बंधनात अडकत नाही. आणखी भगवान परमात्मा अर्जुनाला समजावून सांगताना म्हणतात, देखे बुद्धीची भाषणी निजे, मनाचा करून देजे. ऐसा व्यापार तो बोलिजे शारीरुगा. हेच मराठे परियेशी, तरी बाळकाची चेष्टा जैसी. योगिये कर्मे करीती तैसी केवळातनु. मग पांचभौतिक संचले, जेव्हा शरीर असे निदेले. तेथ मनची रहाटे एकले स्वप्नी जेवी. नवलय का धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा. ते हा हो नेदी उजगरा, परी सुख दुःखे भोगे. इंद्रियाच्या गावी निजे, ऐसा व्यापार जो निपजे. तो केवळ गाभ निजे मानसाचा. योगी तू ही करती, परी कर्मे तेन बंदी जती. जे संडिली आहे संगती अहंभावाची. आता झाल्या भ्रमहत, जैसे पिशाचाचे चित्त. मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे. स्वरूप तरी देखे, आळविले ऐके. शब्द बोले मुखे, परिज्ञान नाही. हे असो का सेवेन, जे जे काही कारण. ते केवळ कर्म जाण इंद्रियाचे. मग सर्वत्र जे जाणते, ते बुद्धीचे कर्म निरते. ओळख अर्जुना ते म्हणे हरी. ते बुद्धी धुरे करुणी, कर्म करीती चित्त देऊनी. परी ते निष्कर्म्यापासून मुक्त दिसती. जे बुद्धीचे ठाऊनी देही, तया अहंकाराची सेची नाही. म्हणून कर्म करिता पाहे चोखाळले. भगवान म्हणतात, बघ अर्जुना, जे कर्म बुद्धीला समजण्यापूर्वी व मनात उद्भवण्यापूर्वी होते त्याला कायिक व्यापार असे म्हणतात. हेच स्पष्टपणे सांगायचे झाले तर जसे लहान मुलांचे व्यापार मन किंवा बुद्धीला सोडून होतात, तसे हे योगी केवळ शरीरानेच कर्म करतात. मग हे पंचमहाभूतापासून बनलेले शरीर जेव्हा झोपलेले असते तेव्हा जसे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते. अर्जुना बघ, काय नवल वासनेचा विस्तार केवढा आहे. ते देहाला जागे न होऊ देता सुख दुःखाचा भोग घ्यायला लावते. अरे, इंद्रियांना ज्याचा पत्ता नसतो असे जे कर्म उत्पन्न होते त्याला मानसिक व्यापार असे म्हणतात. योगी तेही कर्म करतात, पण त्यात बांधले जात नाहीत, कारण त्यांनी अहंकाराचा त्याग केलेला असतो.
जेव्हा एखाद्या माणसाचे मन भ्रमिष्ट झालेले असते किंवा पिशाच बाधा झाल्यावर चित्त ठिकाणावर नसते, त्यावेळी त्या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अव्यवस्थित दिसतात. त्याला समोरचे व्यक्ती दिसते, हाका मारलेले ऐकू येते, तो तोंडाने बोलतो सुद्धा, परंतु हे केल्याची त्याला जाणीव नसते. ते सर्व राहू दे, तो हेतूशिवाय जे जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियांचे कर्म आहे असे समज. भगवान परमात्मा म्हणतात, याशिवाय सर्व जाणून जे कर्म करणे ते बुद्धीचे कर्म आहे असे समज. ते योगी बुद्धीला पुढे करून मनापासून कर्माचे आचरण करतात, परंतु ते कर्म करतेपणाच्या भावापलीकडील असून मुक्त आहेत. कारण बुद्धीपासून देहापर्यंत त्यांना अहंकाराची आठवण सुद्धा होत नाही, म्हणून ते कर्म करीत असले तरी शुद्ध झाले आहेत. अगा करीते नवीन कर्म, तेची ते निष्कर्म, हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. आता शांतरसाचे भरिते, सांडिता हे पात्राते, जे बोलणे बोला परुते बोलवले. एथ इंद्रियांचा पांगू, जया फिटला हे चांगू, तयास्तीची आथी लागू परिसावया. हा असो अति प्रसंगू, न संडेपा कथा लागू, होईल श्लोक संगती भंगू म्हणून या. जे मना आकळिता कुवाडे, घागू सीता बुद्धी नातुडे, ते देवाचिनी सुखाडे सांगवेल तोज. जे शब्दातीत स्वभावे, ते बोली जे जरी फावे, तरी आणिके काय करावे कथा सांगे. हा अतिविशेष श्रोतयांचा, जाणुनी दास निवृत्तीचा, म्हणे संवाद दोघांचा परिसोनी परिता. मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तुझ निरुते चित्त देई. भगवान म्हणतात, कर्म करणारा मी आहे असा भाव न ठेवता जे कर्म करणे तेच निष्कर्मी होय, हे तत्व गुरुपासून कळते. आता शांत रसाला भरती येऊन तो पात्रातून सांडतो आहे, कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टीचे व्याख्यान बोलले गेले. ज्याच्या इंद्रियांचे दैन्य पूर्णपणे नष्ट झाले आहे, त्यालाच हे अनुभवाचे बोलणे ऐकण्याचा अधिकार आहे. श्रोते म्हणतात, हो आता ही विषयांतर पुरे, कथेचा संबंध सोडू नका, कारण श्लोकांच्या संगतीत बिघाड होईल. जे मनाने समजण्यास कठीण व विचार करूनही बुद्धीला न सापडणारे ते दैवाच्या अनुकूलतेने तुम्ही आम्हाला सांगितले. जे मुळीच बोलता येत नाही ते जर बोलण्यात आले तर आणखी उपाय कशास पाहिजेत. परंतु हे असो, आता कथा सांगा. श्रोत्यांची ही उत्कंठा जाणून निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, दोघांचा संवाद जो एवढा वेळ ऐकला त्याचे मनन करून पुढे तोच ऐका. मग श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, आता तुला कृतकृत्य झालेल्या पुरुषाचे संपूर्ण लक्षण सांगेन, ते तू चांगले लक्ष देऊ नये. तरी आत्मयोगे आथिला, जो कर्मफळाशी विटला, तो घररी घोनी वरिला शांती जगी. एरू कर्मबंधे किरीटी, अभिलाषाची या गाठी, कळसला खुंटी फळभोगाच्या. या जगात जो ज्ञानयोगाने संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफळाचा वीट आला आहे, त्याला घरी बसल्या बसल्या शांती प्राप्त होते. अर्जुना, दुसरा जो संसारी, तो कर्माच्या बंधामुळे अभिलाषेच्या दोराने फलभोगाच्या खुंटीला बांधला जाते. जैसा फळाची हवे, तैसे कर्म करी आघवे, मग न किजेची येणे भावे. उपेक्षे जो, तो जयाकडे वासू पाहे, ती उती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे तेथ राहे महाबोधू, नवद्वारे देही, तू अस तुची परी नाही. करी तुची न करी काही फल त्यागी. जैसा का सर्वेश्वरो, पाहिजे तव निर्व्यापारो. करी तुची रची विस्तारो त्रिभुवनाचा.
आरे करताय से भनिपे, तरी कवने कर्मी न शिंपे, जे हातू पावे न लिंपे उदास वृत्तीचा, योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळून पडे, परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले, जगाच्या जीवी आहे परी कवनाचा कही नोहे, जगची हे होय जाये तू शुद्धीहीने. फलाच्या इच्छेने कर्म करण्याप्रमाणे तू सर्व कर्मे यथासांग करतो, परंतु त्या कर्माचा मी करता नाही असे समजून फलाची इच्छा सोडतो. तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जे म्हणेल तेथे ब्रह्मज्ञान उभे राहते. एक फळाची इच्छा धरली नाही म्हणजे 9 दारे असलेल्या देहात असूनही तो नसल्यासारखा आहे आणि सर्व कर्मे करूनही त्याने ती न केल्याप्रमाणेच आहेत. जसं बघा, ईश्वर अकर्ता आहे, परंतु तोच मायेने त्रिभुवनाचा विस्तार करतो आणि तो करता आहे असे म्हटले तर तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही, कारण उदासीन वृत्तीमुळे त्याच्या अवयवांना कशाचाही संसर्ग होत नाही, त्याच्या योग निद्रेचा मुळीच भंग होत नाही व त्याच्या अकर्तेपणालाही दोष लागत नाही. असे असूनही जो महाभूतांचे अनेक समुदाय उत्पन्न करतो तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो, पण केव्हाही कोणाची आसक्ती धरत नाही आणि हे जग उत्पन्न होते व लयाला जाते याची त्याला वार्ता देखील नसते. पाप पुण्य अशेषे पासेचे असतो न देखे, आणि साक्षी न ठके एरी गोठे कायसे, पै मृत्यूचे निमेळे तो मूर्ताची होणे खेळे, परी अमृत परण मेळे दादुलयाचे तो सृजे पाळी संहारी, हे से बोलती जे चराचरी ते अज्ञान गावधारी पंडुकुमरा, ते अज्ञान जे समूळ तुटे ते भ्रांतीचे मसेरे फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे, हेथ ईश्वरू एकू अकर्ता, हे से मानले जरी चित्ता, तरी तुची मी हे स्वभावता आदीची आहे, ऐसे निविवेके उदो चित्ते, तयासे भेदो कायचा त्रिजगती, देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त, जैसे पूर्व दिशेच्या राहुळे उदया येथाचे सूर्य दिवाळी, की रे ही दिशा तेची काळी काळीमा नाही. पाप पुण्य ही त्याच्या अगदी जवळ असूनही तो त्यांना जाणत नाही. इतकेच नव्हे तर तो त्याला साक्षीभूतही नसतो, मग दुसरी गोष्ट कशाला बोलावी. सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुण होऊन क्रीडा करतो, तरी पण त्या समर्थाच्या निर्गुणपणाला मलिनपणा येत नाही. तो उत्पन्न करतो, पालन करतो, संहार करतो असे त्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकात वर्तन होते. अर्जुना ऐक, ते केवळ अज्ञान आहे. ते अज्ञान जेव्हा समूळ नाहीसे होते तेव्हा भ्रांतिरूप काजळी नष्ट होते आणि मग ईश्वराच्या अकर्तेपण स्पष्ट समजते. अशा प्रकारे ईश्वर हा अकर्ता आहे अशी जर मनाची खात्री झाली तर तोच मी आहे ही सिद्धच आहे, अर्थात मी ही अकर्ताच आहे. अशा विचाराने चित्तात उजेड पडतो, मग त्रिजगतात भेद राहत नाही. स्वानुभवाने तो सर्व जग मुक्तच आहे असे तो समजतो. जसे पूर्व दिशेच्या मंदिरात सूर्याच्या उदयाची दिवाळी झाली की त्याच वेळी सर्व दिशातील अंधार नाहीसा होतो. बुद्धी निश्चय आत्मध्यान ब्रह्मरूप भावी आपणापण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरणेशी, ऐसे व्यापक ध्यान भले जयाची हृदया गिवसित आले, तयाची समता दृष्टी बोले विषयू काही. एक आपण पाची जैसे ते देखते विश्व तैसे, हे बोलणे कायसे नवलू येथ, परी दैव जैसे कवतिके काहीच दैन्य न देखे, का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जीवी, ना तरी अंधकाराची वाणी
जैसा सूर्य न देखे स्वप्ने अमृत नायके कानी मृत्यू कथा हे असो संतापू कैसा चंद्रुण स्मरे जैसा भूती भेदू नेनती तैसा ध्यान येते मग हा मशकू हा गजू की हा शोकजू हा द्विजू पहिले इतरा हा आत्मजू हे उरेल के ना तरी हे धेनू हे श्वान एक गुरु एक हीन हे असो कैचे स्वप्न जागतया हेथ भेदू तरी की देखावा जरी अहम भाव उरला होवावा तो आधीची नाही आघवा आता विषमू काही. आत्मध्यानासंबंधी त्यांच्या बुद्धीचा निश्चय झाला म्हणजे साधक स्वतःलाच ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली पूर्ण ब्रह्माकार ठेवून तो रात्रंदिवस त्याच अनुसंधात राहतो. असे सर्व व्यापक ज्ञान ज्यांना शोधित आले त्यांची समदृष्टी होते. तिथे शब्दांनी विशेष काय वर्णन करू. ते जसे स्वतःला ब्रह्मरूप पाहतात तसेच ते जगाला पाहतात. असे जर म्हटले तर त्यात नवल हे कसले. भाग्य जसे कौतुकाने देखील दैन्याचा अनुभव घेत नाही किंवा विचाराला जशी भ्रांतीची ओळख देखील नसते अथवा सूर्य स्वप्नात देखील जसे अंधाराचे स्वरूप पाहत नाही. अमृत जसे कानाने देखील मृत्यूची वार्ता ऐकत नाही. ज्याप्रमाणे चंद्र हा उष्मा कसा आहे हे जाणत नाही त्याचप्रमाणे जे ज्ञानी आहेत त्यांना प्राणी मात्रात भेद दिसत नाही. मग हे चिलट किंवा हा हत्ती तसाच हा अत्यंज किंवा हा ब्राह्मण हा माझा मुलगा हा दुसऱ्याचा हा भेद कुठून उरणार. ही गाय हा कुत्रा अथवा एक थोर एक नीच हे कुठले हे राहू द्या. जागा असलेला स्वप्न कुठून पडणार. जेथे मीपणा उरला असेल तेथेच भेद दृष्टीस पडेल. तो अहंकार जर अजिबात नाहीसा झाला तर ते भेदभाव कसा राहील. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्णम समदृष्टीचे जी ही विषय संगून सांडिता इंद्रिया तेन दंडिता परी भोगिली निसंगता कामने वीण जी ही लोकाचे नि आधारे लौकिकीची व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिक कुहे जैसा जना माझी खेचरू अस तुची जना नो हे गोचरू तैसा शरीरी परी संसारू नोळखे तयाते हे असो पवनाचे निमेळे जैसे जळीची जळ लोळे ते अनेके म्हणती वेगळे कल्लोळ हे तैसे नामरूप तयाचे इरवी ब्रह्मची तो साचे मन साम्या आले जयाचे सर्वत्र गा ऐसे निसमदृष्टी जो होय तया पुरुषा लक्षणही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे तरी मृगजळाची नेपुरे जैसे न लोटीचे कागिरी बरे तैसा शुभाशुभी न विकरे पातलिया जो तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडसुता तोची ब्रह्म. म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे जे अद्वय ब्रह्म तेच आपण आहोत. हे जे समदृष्टीचे तत्व ते तो संपूर्ण जाणतो. ज्यांनी विषयाचा संबंध टाकला नाही इंद्रियांचे दमन केले नाही पण वासने वाचून अकर्तेपणाचा अनुभव घेतला. ज्याने लोकांच्या आश्रयाने वागून आणि सर्व व्यावहारिक व्यापार करूनही लौकिकात असलेले अज्ञान सोडून दिले आहे. तो पुरुष पिशाच ज्याप्रमाणे सर्व लोकात असूनही दिसत नाही त्याप्रमाणे शरीरधारी असूनही तो संसाराला ओळखीत नाही. हे असो वाऱ्यामुळे पाण्यात पाणी मुसळते पण त्याला ज्याप्रमाणे इतर लोक पाणी न म्हणता लाटा म्हणतात त्याप्रमाणे याचे शरीर आणि नाव ही जरी जगाप्रमाणेच आहेत तथापि तो साक्षात ब्रह्मच आहे. त्याचे मन सर्व ठिकाणी समतेला पावले आहे. श्री अच्युत म्हणतात अर्जुना अशी ज्याची समदृष्टी झालेली आहे ना त्या पुरुषाचे लक्षण काय
ते तुला संक्षेपाने सांगतो, ते तू ऐक. बघ, ज्याप्रमाणे मृगजलाच्या पुराने डोंगर वाहून जात नाही, त्याचप्रमाणे जो चांगली अथवा वाईट गोष्ट प्राप्त झाली असता तिच्यापासून विकार पावत नाही, तोच खरा. भगवान म्हणतात, अर्जुना, त्यानेच समदृष्टीचे तत्व जाणले आणि तोच स्वयमेव ब्रह्म होय. जो आपण पे सांडोनी कही, इंद्रिय ग्रामवरी येण्याची नाही, तो विषय नसेवो हे काही विचित्र येथ. सहजे स्वसुखाचिनी अपारे, सर्वाडलिनी अंतरे, रचिला म्हणूनी बाहिरे पाऊलण घाली. सांगे कुमुद दळाचिनी ताटे, जो जीविला चंद्र किरणे चोखटे, तोच करू काही वाळवंटे चुंबित वसे. तैसे आत्मसुख उपाईले, जयासी आपण पेची फावले, तया विषयो सहजे सांडवले मनो काही. एरवी तरी कौतुके, विचारुणी पाहे पानिके, या विषयाचे सुखे जगविती कवन. जेही आपण पे नाही देखिले, तिचीही इंद्रियार्थी रंजले. जैसे रंकुका अळुंकिले, तुषा ते सेवी, नातरी मृगे तृषा पीडिते. संभ्रमे विसरुणी जळाते, मग तोय बुद्धी बरडिते ठाकून येती. जो आत्मस्वरूपाला सोडून कधीही इंद्रियाधीन होत नाही, त्याने विषयांचे सेवन केले नाही, यात नवल ते कोणते? अथवा आत्मसुखाच्या पूर्णतेने त्याचे अंतःकरण स्वाभाविकतः संतुष्ट झालेले असते, म्हणून इंद्रियांकडे त्याचे मन वळत नाही. ज्या चकोर पक्षाने चंद्रविकास कमळाच्या पानात उत्तम चंद्रकिरणाचे भोजन केले आहे, तो वाळवंटात वाळू चोखत बसेल का? त्याचप्रमाणे ज्याला आपल्याच ठिकाणी आत्मसुख प्राप्त झाले, त्याला सहजच विषय सुटले. हे काय सांगावयास पाहिजे? बघा, या विषयाच्या सुखाने कोण फसले जातात, याला चांगला विचार करून पहा. ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेला कोंडा देखील खातो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही, तेच या इंद्रियापासून होणाऱ्या विषय सुखात रममान होतात. किंवा तहानीने व्याकुळ झालेली हरणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून मृगजळाला पाणी असे समजून माळ रानावरच येऊन पोहोचतात. तैसे आपण पे नाही दिठे, जयाचे सुसुखाचे सदा खराटे, तयासीची विषय हे गोमटे आवडती. एरवी विषयी सुख आहे, हे बोलण्याची सारखे नोहे, तरी विद्युत स्मरणे कान पाहे जगा माझे. सांगे वातवर्ष आतपू धरे, ऐसे अभ्र छायाची जरी सरे, तरी त्रिबिमाळिके धवळारे खराविका. म्हणून विषय सुख जे बोलीजे, ते नेनता गावाया जल्पिजे. जैसे महुरका म्हणिजे विषकंदाते, ना तरी भौमा नाम मंगळू, रोहिणी ते म्हणती जळू. तैसा सुख प्रवादू बरळू विषयुकी हा. हे असो आघवे बोली, सांगपा सर्पफणीची सावली. ती शीतल होऊनी केतुली मुशकासी. जैसा आमिष कवळू पांडवा, विनून सेवी तवची बरवा. तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे. हे विरक्ताची दिठी, जी न्याहाळीची किरटी. ते पांडुरंगाची पुष्टी सारिखे दिसे. म्हणून विषय भोगीचे सुख, ते साध्यंतची जाण दुःख. परिकायकी जे मूर्ख, न सेविता न सरे. ते अंतरणे न ती बापुणे, म्हणून अगत्य सेवने घडे. सांगे पुयपंकीची किडे, काय चिळसी घेती. ज्यांनी आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही, ज्यांना स्वात्मसुखाचा सदैव अभाव असतो, त्यांनाच ही विषय सुख चांगले वाटते. अर्जुना, एरवी विषयात सुख आहे असे म्हणणे योग्य नाही. नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजळत नाही? सांग. वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीनेच होईल, तर 3 मजली घरे बांधण्याचे कारण तरी काय? ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला बचनागाला मधुर म्हणावे, त्याप्रमाणे विषयांचे ठिकाणी सुख आहे हे बोलणे व्यर्थ आहे. किंवा
भौम या अमंगल ग्रहास जसे मंगळ हे नाव आहे, परंतु त्याचा अनुभव तसा नाही. किंवा मृगजळाला जल म्हणतात, तसे विषय सेवनात सुख आहे असे म्हणणे व्यर्थ आहे. हे राहू द्या, परंतु तू असे सांग की नागाच्या फणीची छाया इंद्राला कितपत सुखावह होईल. गळाला लावलेल्या मासा तोंड लावित नाही तोपर्यंतच चांगले. त्याप्रमाणे विषय सुखाचा अनुभव घेतला नाही तोपर्यंतच ठीक. विरक्तांच्या दृष्टीने पाहिले तर हे विषय सुख पंडुरोगामध्ये आलेल्या सुजेप्रमाणे आहे. म्हणून विषयातील सुख प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखच आहे असे समज. पण अज्ञानी लोक विषयाचे सुख भोगल्याशिवाय राहत नाहीत. हे बिचारे त्या विषयाच्या आतील सत्य स्वरूप जाणत नाहीत, म्हणून ते भोगतच राहतात. पूर्वात व चिखलात असणाऱ्या किड्यांना कधी किळस येते का? तया दुःखिया दुःखाची जिव्हार, ते विषय कर्दमीचे दरदूर, ते भोगजळीचे जळचर सांडे ते केवी. आणि दुःख योनु जिया हाती, तिया निरर्थका तरी नव्हती. जरी विषयावरी विरक्ती धरिते जीव, ना तरी गर्भवासादी संकट, का जन्म मरणीचे कष्ट, हे विसावे विन वाट वहावी कवने. जरी विषयो सांडी जेल, तरी महादोषी केवसी जेल. आणि संसारू हा शब्द नव्हेल लटिका जगी, म्हणून अविद्या जात नाथिले, ते तिहीची साच दाविले. जिही सुख बुद्धी घेतले विषय दुःख, या कारणे गा सुभटा, हा विचारिता विषय ओखटा. तुझने कही या वाटा विसरोनी जाशी, पया ते विरक्त पुरुष, ते जेती का जैसे विष. निराशा तया दुःख दाविले नावडे. विषयासक्तीने त्यांचे जीवन दुःखमय झालेले असते. ते विषय रूपी चिखलातील बेडूकच बनतात. मासे पाण्याला सोडत नाहीत, पाणी सोडताच मरून जातील. त्याप्रमाणेच विषयासक्त पुरुष विषयांचा भोग कसा सोडतील? शिवाय जर हे जीव विषयावर अनासक्त होतील तर ज्या दुःखदायक योनी आहेत त्या निरर्थक होणार नाहीत का? किंवा गर्भवासात होणारी दुःखे किंवा जन्म मरणाचे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी चालवावा? जर विषयासक्त लोकांनी विषयभोग सोडले तर महादोषांनी कोठे राहावे? आणि मग या जगात संसार हा शब्द खोटा ठरणार नाही का? म्हणून ज्यांनी विषयापासून होणाऱ्या दुःखालाच सुख मानले त्यांनीच खोटी असलेली माया खरी करून दाखवली. अर्जुना, विचार करून पाहिले तरी विषय वाईट आहेत. तू कदाचित चुकून त्या मार्गाला जाशील तर जाऊ नकोस. विरक्त लोक विषयांना विष मानून त्याचा त्याग करतात, कारण ते निरेच्छ असल्यामुळे सुखरूपी दुःख त्यांना आवडत नाही. ज्यांनी लोकांच्या ठिकाणी या विषयाची गोष्टच नसते, कारण त्यांनी काम क्रोध इत्यादी वृत्ती देहात असतानाच स्वाधीन करून ठेवलेल्या असतात. स्त्रियांच्या हनठाई याची मातुही किरणाही, देही देह भावोजी स्ववश केली. जया ते बाह्यची भाष निजेची निशेष, अंतरी सुख एकाधी. ज्यांनी आत्मसुखाचे माधुर्य अंतकरणात भोगले आहे ते बाह्य विषयांची गोष्ट मुळीच जाणत नाहीत. परी ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षीये फळ चुंबीचे, तैसे नव्हे ते तविसरीचे. भोगिते पणही भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा चळू लोटी. मग सुखे सिघे आटी काढेपणे, ते आलिंगन मिळी होय आप्याप कवळी. ते जळ जैसे जळी वेगळे न दिसे, का आकाशे वायू हरपे. ते दोन्ही हे भाषे लोपे, तैसे सुख चिवरे स्वरूपे सुरती तिये. एशी द्वैताची भाष जाय, मग म्हणू जरी एकची होय. तरी तेथ साक्षु कवनु आहे जाणते जे, म्हणून असो हे आघवे. येथ न बोलणे काय बोलावे, ते खुनाची पावेल स्वभावे आत्माराम.
जे से सुखे मातले, आपण पाची आपण गुंतले, ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे. आत्मसुखाचा भोग घेण्याची रीत निराळी आहे. पक्षी फळ खातो म्हणजे खाणारा पक्षी, खाण्याचा विषय फळ आणि खाण्याची क्रिया ही त्रिपुटी जशी स्पष्ट भासते, तसेच ब्रह्मसुख घेताना भोगता, भोग्य व भोग ही असते ती न ठेवता भोगतेपणाही विसरले पाहिजे. आत्मसुख भोगताना त्याच्या वृत्तीत अशी एक अवस्था येते की त्या स्थितीत त्याचा अहंकाराचा पडदा दूर होतो व तो जीव गाढ सुखाला आलिंगन देतो. जसे पाण्यात पाणी मिसळल्यावर ते वेगळे दिसत नाही, त्याप्रमाणे त्याच्या त्या अलिंगनात एकरूपता येते. अथवा आकाशात वायूचा लय झाल्यावर आकाश व वायू जसे दोन राहत नाहीत, तसे या भोगामध्ये केवळ एक ब्रह्मसुखच स्वरूपाला राहते. अशी द्वैताची भाषा गेली म्हणजे मग ऐक्य होते. त्यावेळी एकत्वाला जाणणारा तरी तो दुसरा साक्षी कोण उरला आहे. भगवान म्हणतात, असो, जे बोलता येत नाही ते का बोलून दाखवावे. जो ब्रह्मनिष्ठ आहे तोच हे मर्म सहजपणे जाणे. जे अशा सुखाने धुंद झाले आहेत व आपल्या ठिकाणीच रममान झाले आहेत, ते पूर्णपणे ब्रह्मैक्याचे जणू पुतळेच आहेत. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे. ते विवेकाचे गाव, की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते सत्वाचे सात्विक, की चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एक एक वाणीसी काहे. तू संतस्तव निरतसी, तरी कथेची सेन करीसी, की निराळी बोल देखसी सनागर. परी तो रसासी ती शोमुकळी, मग ग्रंथार्थ ती पूजळी, करी साधू हृदय रावळी. मंगळ उखा ऐसा श्री गुरुचा वाहिला, निवृत्ती दासासी पातला, मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची ऐका. अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एक सरा तळूची घेतला जिही, मग स्थिरावुनी तेही तेची जाहले. अथवा आत्मप्रकाशे चोखे, जो आपण पेची विश्व देखे, तो देहीची परब्रह्म सुखे मानू येईल. जे साचोकारे परम, नाते अक्षर निस्सीम, जे गावीचे निष्काम अधिकारिये. जे महर्षी वाढले, विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर. आपल्या ठिकाणीच रममान झालेले आहेत ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे कुंभ आहेत, किंवा जणू काही महाबोधाचे क्रीडास्थानच आहेत. ते विवेकाचे वसती स्थान, परब्रह्माचे स्वभाव, किंवा जणू काही ब्रह्मविद्येचे सजवलेले मूर्तिमंत अवयवच आहेत. ते शुद्ध सत्वाचे सात्विक अथवा चैतन्याचे अवयव आहेत. असो, हे बोलणे खूप झाले. एकेकाचे किती वर्णन करशील. तू जेव्हा संतांची स्तुती करतोस तेव्हा तुला चालू विषयाचे स्मरण राहत नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोलतोस. पण आता तू रसांचा विस्तार आवरता घे आणि ग्रंथरूपी दिवा प्रज्वलित कर आणि सज्जनांच्या हृदयरूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रातःकाल कर. याप्रमाणे श्री गुरूंची सूचना श्री निवृत्तीदासाला मिळाल्यावर मग ज्ञानदेव म्हणतात, भगवान परमात्मा अर्जुनाला जे म्हणतात ते ऐक. अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोहोचले आहेत ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रूप झाले, अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो आपणच विश्व आहोत असे जाणतो, तो देहामध्येच परब्रह्म आहे असे खुशाल मानता येईल. जे खरोखर अतिशय उत्तम, अविनाशी व अमर्याद असे ब्रह्मसुख आहे, त्याची प्राप्ती निष्काम पुरुषांनाच होते. ते सुख थोर ऋषींकरिताच राखून ठेवलेले आहे. ते विरक्तांच्या वाटणीला आले आहे. ते नेहमी संशयरहितांनाच प्राप्त होते. जेही विषयापासून हिरतले, चित्त आपुले आपण चिंतिले, ते निश्चित जेत सुतले चेतीची ना. ते परब्रह्म निर्वाण, जे आत्मविदांचे कारण, तिची ते पुरुष जाण पंडुकुमरा.
ते ऐसे कैसेने जाहले जे देहीचे ब्रह्मत्व आले हे पुससी तरी भले संक्षेपे सांगू तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दौडूनी बाहिरे शरीरी एकंदरे केले बन सहजे तिही संधी भेटी जेत भृपल्लवा पडे गाठी तेथ पाठी मुरी तिठी पारखोनिया सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योम गामी करीती तेथ जैसे रथ धोके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एक एक वेगळे निवडू नये तैसी वासनांतराची विचंबना मग आपैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने कीजे ज्यांनी आपले मन विषयापासून हिरावून घेतले आणि त्यांना जिंकून आपल्या स्वाधीन केले आहे ते त्या परब्रह्माच्या ठिकाणी एकदा लीन झाल्यावर अर्जुना पुन्हा ते कधीही वृत्तीवर येत नाहीत। जे मोक्षरूप परब्रह्म आत्मज्ञानाचे जे साध्य तेच ते पुरुष आहेत। असे हे जे देहात असतानाच ब्रह्मत्व कसे पावले असे तू विचारशील तर अर्जुना ते तुला थोडक्यात सांगतो ऐक। वैराग्याच्या आधाराने विषयांना बाहेर घालून जे मनाच्या वृत्ती अंतर्मुख करतात, इडा पिंगला व सुषुम्ना या तिघींच्या भेटीच्या संधीत जिथे भुवयांच्या टोकांचा मिलाफ होतो तेथे दृष्टी स्थिर ठेवून मागे फिरवतात। उजव्या पिंगला व डाव्या इडा नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूची गती रेचक व पूरक बंद करून कुंभक करून प्राण हृदयस्थ वायू व अपान गुदस्थ वायू यांच्या सुषुम्नेत ऐक्य करून त्यासह चित्तास ते योगगामी म्हणजे चिदाकाशात जाणारे करतात। तेथे ज्याप्रमाणे रस्त्यावरील वाहणारे पाणी घेऊन गंगा समुद्रात मिसळल्यावर ते वेगवेगळे करता येत नाही, त्याप्रमाणे अर्जुना ज्यावेळी चिदाकाशात मनाच्या प्राणांचा निरोध आणि लय होतो त्यावेळी वासनांचा विकार आपोआप नाहीसा होतो। जेत हे संसार चित्र उमटे तो मनरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही तैसे मन येथ मुद्दल जाये मग अहंभावादिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवितो। आम्ही मागाहन सांगितले जे देहीचे ब्रह्मत्व पावले ते मार्गी आले म्हणून या आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमुनी हे पार पातले तेही आपण पे करुणे निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचे चिरूप होऊन ठेले ऐसा योगयुक्तीचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुन सुदंशू म्हणून चमत्कारला ते देखील या कृष्णे जाणितले मग हसूनी पार्था ते म्हणितले काही पाचित्त वाईले ये पुरी तुझे तव अर्जुन म्हणे देवा परचित्त लक्षणांचा रावो भला जाणितला जी भावो मानसू माझा म्याजे काही विवरुणी पुसावे ते आधीची जाणितले देवे तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुणी। ज्याप्रमाणे मनरूपी वस्त्रावर संसाररूपी चित्र उमटलेले असते ते मनोरूपी वस्त्र आपोआप फाटते। ज्याप्रमाणे सरोवर आटले की पाणी आपोआप नाहीसे होते त्याचप्रमाणे मनाचे मनपण नाहीसे झाल्यावर मी देह वगैरे अहंकार कसे राहतील। म्हणूनच ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेणारा पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो। जिवंतपणीच काही लोक ब्रह्म झाले असे आम्ही जे तुला पूर्वी सांगितले ना अर्जुना ते या योग मार्गाने चाले म्हणून ते यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून या पहिल्या तीराला म्हणजे ब्रह्मत्वाला पोहोचले। त्यांनी स्वतःला शुद्ध उपाधी रहित करून प्रपंचांची योग्य किंमत केली आणि मग शाश्वत अशा ब्रह्माशी ते तद्रूप होऊन राहिले। जेव्हा श्रीकृष्णांनी योग मार्गाचे रहस्य सांगितले तेव्हा मर्म जाणणारा अर्जुन चकित झाला। अर्जुनाची मनस्थिती जाणून हसून श्रीकृष्ण म्हणाले, काय आमच्या बोलण्याने तुझे मन प्रसन्न झाले ना? यावर अर्जुन म्हणाला, देवा आपण अंतर्ज्ञानी आहात, आपण माझ्या मनातला आशय
चांगला ओळखलात. देवा, मी विचार करून तुम्हाला जे काही विचारावे ते तुम्ही आधीच जाणले आहे. तरी पण आपण जे बोललात तेच थोडे स्पष्ट करून सांगा. अर्जुन म्हणतो, एरवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पवन्याहुनी पाय उतारा, सोहपा जैसा. तैसा सांख्याहुनी प्रांजळा, आम्हा सारिखिया भोळा, इथं आहाती परी काही काळा, तो साहोये वर. म्हणून एक वेळ देवा, तुझी पडताळा घ्यावा, विस्तरेल तरी सांगावा, साध्यन तुझे. सहज पाहिले तर देवा, तुम्ही जो योग मार्ग दाखविला तो पाहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे, तसेच हा ज्ञान मार्गापेक्षा सोपा आहे. थोडा वेळ लागेल, पण आमच्यासारख्या दुर्बलांना हा सुगम आहे. म्हणून देवा, पुन्हा एकदा तोच मार्ग सांगा. थोडा विस्तार झाला तरी हरकत नाही, पण तो मार्ग आरंभापासून शेवटपर्यंत सांगाच. तेव्हा भगवंत म्हणतात, तव श्रीकृष्ण म्हणती हो का, तूज हा मार्ग गमलानी का, तरी काय जाहले आई काजो का, सुखे बोलो. अर्जुना तू परिससी, परिसोनी अनुष्ठिसे, तरी आम्हासी जीवानी काय असे, सांगावयाची आधीचे चित्त मायेचे, वरी मीश जाहले पर्यंताचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी, की नवया स्नेहाची सृष्टी, हे असोने निजे दृष्टी. हरी जीवानो, जे अमृताची ओतली, की प्रेमाची पिऊनी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघोनेने. हे बहु जे जे जल्पिजेल, तेथे कथेसे फाकू होईल, परी ते स्नेह रूपान येल बोलवरी. म्हणून विसुरा कायने, तू ईश्वरू कबळावा कवने, जो आपुले माननेने आपण जीव. भगवान म्हणतात, असे का, तुला हा मार्ग चांगला वाटतो तर सांगायला आमची काय हरकत आहे. ऐक, आम्ही तो आनंदाने सांगतो. अर्जुना, तू ऐकतोस आणि त्याप्रमाणे आचरण करतोस, असे असताना आम्हीच सांगावयास का कमी करावे. ज्ञानोबाराय म्हणतात, आधीच आईचे अंतकरण त्यात आवडत्या मुलाचे निमित्त झाले, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल. ती श्रीहरीची कृपादृष्टी म्हणजे करुण रसाचा जणू वर्षावच आहे असं म्हणू, अथवा नव्या प्रेमाची सृष्टी आहे असे म्हणू. असो, श्रीकृष्णाच्या त्या दृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हाला कळत नाही. ती श्रीहरीची दृष्टी जणू अमृताच्या मुशीत ओतलेली होती, किंवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन ती मस्त धुंद झाली होती. म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या त्या श्रीहरीच्या दृष्टीला बाहेर निघण्याचे कळेना. त्या दृष्टीबद्दल जे बोलावे तो कथाविस्तार होईल, कथेची संगती तुटेल. तथापि श्रीकृष्णाच्या अर्जुनाविषयी असलेल्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येत नाही. ज्ञानोबा म्हणतात, यात आश्चर्य ते काय, कारण जो स्वतः सुद्धा आपले मोठेपण जाणत नाही, तो ईश्वर कुणाला कळाला. तरी मागेल ध्वनी आतू, मज कमला सावियाचा मोहितू, जे बलात्कारे असे म्हणतू परीस बापा. अर्जुना जेने जेने भेदे, तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरुपेजेल. तो काही सया नाम योगू, तयाचा कवन उपेगू, अथवा अधिकार प्रसंगू कवनायथ. ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई, ते आघवेची पाही सांगेन आता. तू चित्त देऊनी अवधारी, ऐसे म्हणूनी श्रीहरी, बोलिजेल ते पुढारी कथा आहे. श्रीकृष्ण अर्जुनासी संगू, न सांडूनी सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू, म्हणे निवृत्ती दासू. मागे सांगितलेल्या अभिप्रायावरून मला असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, कारण त्या अर्जुनाला आग्रहाने सांगत होते, अरे बाबा ऐक, अर्जुना, ज्या प्रकाराने तुझ्या मनाला पटेल त्या सोप्या पद्धतीने तुला कौतुकाने आम्ही सांगू. योग कशाला म्हणतात, त्याचा उपयोग काय, अथवा त्या योगाचा अधिकार कुणाला आहे, याप्रमाणे जे जे काही या बाबतीत सांगितलेले असेल ते सर्वच
भगवान म्हणतात, अर्जुना मी तुला सांगेल, पहा तू मन लावून ऐक. असे जे श्रीहरी बोलले ती कथा पुढे सांगण्यात येईल. अर्जुनाशी असलेल्या सख्यात बिघाड न होऊ देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योग सांगतील. तो प्रसंग ज्ञानोबराय म्हणतात, मी स्पष्ट करून सांगेन. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः. इति श्रीज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां पंचमोऽध्यायः. या प्रकारे भगवान परमात्म्यांनी अर्जुनाला या योग समजावून सांगितले आणि आणखीही कुठले योग भगवान परमात्मा अर्जुनाला सांगणार आहेत आणि कशा प्रकारे ते समजून सांगणार आहेत हे आपण पुढच्या अध्यायामध्ये बघू. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की